राजे अचानक आल्याचे कळताच जिजाबाईंना आश्चर्य वाटले. रोहिडेश्वर घेतल्यापासून राजांचा मुक्काम सारखा शिवापूरला असायचा. मधून मधून ते यायचे, भेटायचे आणि परत जायचे. राजे आणखीन काही दिवस येणार नाहीत असा मासाहेबांचा समज होता. पण मध्येच राजे आल्यामुळे त्यांचे मन चिंतातूर झाले. शिवाजीराजे येताच ते जिजाबाईंना येऊन एकांती बसले. राजे चिंताग्रस्त होते. ते म्हणाले, मासाहेब, परकीयांच्या आधी स्वकीयांनाच विरोध करावा लागणार असं दिसतंय. कोण स्वकीय? आमचे खुद्द मामासाहेब. कोण, मुदोजीराव? जिजाबाई उद्गारल्या. हो, आम्ही रोहिडेश्वर केलेली स्वराज्य संस्थापना त्यांना टोचली. आदिलशाहीचे इमानी सेवक ना. त्यांनी मावळात फिरून चिथावून द्यायला सुरुवात केली आहे. आमच्या विरुद्ध तेच शत्रू म्हणून उभे राहत आहेत. मग आम्ही दुसरं काय करू शकतो? फलटणला स्वार पाठवले आहेत. आम्हीही तिकडे निघालो आहोत. भोसले काय असतात ते त्यांनाही कळून येईल. जिजाबाई उभ्या राहिल्या. कापऱ्या आवाजात त्या म्हणाल्या, शिवबा, हात जोडते, पण हे समोपचारानं घे. डोक्यात राग घालून घेऊ नको. भोसले जाधवांचं वैर पेटलं. दोन्ही घरांनी वारेमोल झाली. नाती जोडली ती आधारासाठी, वैरासाठी नव्हे. आम्ही कुठं वैर केलं? आगळीक त्यांनी केली आहे. ती सुधारता येत नाही असं थोडंच आहे. वैर वाढवायला साऱ्यांनाच येतं, पण वैर टिकवण्याची ताकद फार थोड्यांना असते. त्यालाही असामान्य ताकद लागते. आम्ही घरी बसावं, होईल ते पाहावं, राजांनी विचारलं. मुळीच नाही, पण वैर मिटवायला जात आहात एवढंच ध्यानी ठेवा. ते यश घेऊन तुम्ही परत यावं. मुदोजीराव सईचे वडील आहेत, हे विसरू नये. एवढंच वाटतं. आपल्या आज्ञेबाहेर आम्ही नाही. आम्ही शिकस्त करून येतो. राजांनी मासाहेबांचे पाय शिवले आणि ते शिबंदीसह फलटणच्या मार्गाला लागले. फलटणच्या वेशीत राजे पोहोचले. वेशींवर राजांचे स्वार होते. सारे गाव शांत होते. राजांचे घोडदळ कुठेच दिसत नव्हते. राजांनी विचारले, सगळे कुठं आहेत? गावाची नाकीबंदी आहे, स्वार मुजरा करीत म्हणाला. वड्याबाहेर चौक्या बसवल्या आहेत आणि निंबाळकर चाहूल लागताच ते पळून गेले. त्यांच्या पाठोपाठ घोडदळ गेला आहे. ठीक आहे. राजांनी नजर वर टाकली. माळावर लिंबाची झाडे होती. तिकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, आम्ही इथं थांबतो, तू गावात जा. वाड्यावरच्या चौक्या उठव आणि त्यांना इकडे पाठव. एक सांगितलं तर दुसरं करतात. स्वार गेला. थोड्या वेळाने सारे चौकीदार लिंबाच्या दिशेने येताना दिसले. हवेत उकाडा होता. ऊन वारे वाहत होते. त्या उन्हाच्या ताणावात फलटण मारून बसले होते. गावची कूस वेडीवाकडी वळणे घेत गावाभोवती फेर धरून उभी होती. गावाच्या दरवाजातून येणाऱ्या स्त्रिया दिसताच शिवाजीराजे सावरून उभे राहिले. दृष्टी टप्प्यात ते जथा आला आणि शिवाजीराजांनी त्यांना ओळखले. पायातली मोजडी काढून त्या तापल्या जोडीवरून राजे समोर गेले. जवळ जाऊन त्यांनी मुजरा केला. मुजरा मामीसाहेब. निंबाळकर मामीसाहेबांचा डोळ्यावर विश्वास बसेना. राजे हात बांधून उभे होते. ते म्हणाले, सावलीत चलावं. सावलीत जाताच राजे म्हणाले, आपण उगीच उन्हातून येण्याचा त्रास घेतला. आज्ञा करायची होती, आम्ही आलो असतो. कुंकावालाच हात घातलात राजे. आज्ञा कोण करणार? गैरसमज होतोय मामीसाहेब. जसा मासाहेब तशा आपण. आमच्याकडून कुणाला धक्का लागणार नाही. खरं? मग चौक्या का बसल्या? इकडून का जाणं झालं? आपलं दुर्दैव. आम्ही मामासाहेबांची समजूत काढायला आलो आणि मामासाहेब आम्ही चाल करून आलो असं समजून पळून गेले. आम्ही त्यांचीच वाट पाहत आहोत. वाड्यात चालावं ना? जरूर येऊ, पण आता नाही. मला नसता वाड्यात आलो तर बळजबरीनं वाड्यात घुसलो असा अर्थ होईल. आम्ही त्यासाठी तिथं थांबलो. मामासाहेब आले की त्यांच्याबरोबर आम्ही येऊ. निंबाळकर मामीसाहेब समाधानाने परतले. राजांना फार वेळ वाट पाहावी लागली नाही. उडणाऱ्या धुळीने घोडदळ येत असल्याचे सूचित केले. अश्वपथकाच्या समोरच 2 घोडी होती. एकावर मुदोजीराव होते. लगतच्या घोड्यावर इसाजी होता. थोड्या अंतरावर घोडी थांबली. मुदोजीराव समोर येतच होते. नजीक येताच राजांनी मुजरा केला. मुदोजीराव संतप्त होते. इसाजीला राजांनी विचारले, मामासाहेब कुठे मिळाले? 3 कोसांवर. हातघाई झाली. जी नाही,
चारही बाजूंनी घेरलं. आपसूक मिळाले. मामासाहेब एवढ्या तातडीनं कुठं निघाला होता? विजापूरला. दुसरं कुठं जाणार? आमच्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी विजापूरला जाण्यापेक्षा पुणे अधिक जवळ होतं. जवळ असेल, पण जवळची माणसं हवीत ना. मामासाहेब, राजांचा आवाज किंचित चढला. भावनेच्या भरात माणसांचा अपमर्द करू नका. आमच्यापेक्षा विजापूर जवळ? विसरलाच वाटतं मामासाहेब. ज्याच विजापूरच्या कृपेनं 10 वर्षात सातारच्या तुरुंगात पडला होता. महाराजसाहेबांच्या मुळं आपण सुटलात. गेलेली जहागीर पूर्ववत मिळाली. मासाहेब वाड्यात आहेत. खुद्द तुमच्या कन्या तिथं आहेत. ही सारी परकी? तुमच्या बंडाव्याची झळ आम्हाला लागल्याखेरीज राहील का? राजे हाल सोसून थकलो आलो. आणि म्हणून हा मार्ग पत्करलात? मराठ्यांच्या नशिबी लिहिलेला हा शाप कधीच पुसून जाणार नाही का? जाधवांनी भोसल्यांशी वैर केलं. दोघे एक झाले असते तर? मामासाहेब, तुम्ही आशीर्वाद द्यायचा ते सोडून तुम्हीच आमच्यावर उठलात. केव्हाही कुणालाही निरपराधाला 10 वर्ष तुरुंगात पिचट पडावं लागू नये म्हणून, ही मोगलाई जावी म्हणून आम्ही कमर घासल्या. राजे, आशीर्वादाची गरज होती ना. रोडेश्वर घेताना कुठं आठवण झाली नाही? एका शब्दानं विचारलं नाही? आम्ही कोण असं वाटलं नाही? हा मराठ्यांचा दुसरा गुण. ज्यानं आकारान हातबेडी ठोकली त्याचे पाय चाटायला जायचं केव्हाही लाज वाटत नाही. पण क्षुल्लक मानापमानावरून गैरसमज, आयुष्याचं वैर. मामासाहेब, रोडेश्वराचा मनसुबा जसा तुम्हाला ठाऊक नव्हता तसाच तो महासाहेबांना, दादोजींना पण माहीत नव्हता. हाती यश घेतल्याखेरीज सांगणार काय? मुदईरावांची नजर खाली वळली होती. राजे भरल्या कंठाने म्हणाले, मामासाहेब, आम्ही तुम्हाला कैद केलेलं नाही. तुम्हाला शाही इतराजीनं भय वाटत असेल तर तुम्ही आम्हाला येऊन मिळावं असं आम्ही म्हणत नाही. तुम्ही वेगळे राहा, पण आमच्या कार्यात आडा तरी येऊ नका. एवढीच विनंती करायला मी आलो आहे. मुदईराव शर्मिंदे झाले होते. राजे, आणखीन बोलून लाजवू नका. लहान वयात जो पोक्तपणा तुमच्या ठाई आहे तो आमच्याजवळ नाही, याची आम्हाला खंत वाटते. मी वचन देतो, आपल्या कार्यात मी आड येणार नाही. राजे हसले, म्हणाले, आम्ही हाच आशीर्वाद समजतो. मुदईराव राजांसह वाड्यात गेले. बजाजी राजांना येऊन भेटला. राजे म्हणाले, बजाजी, तुम्ही आमचे मेहुणे, कान पिळायला अधिकार तुमचा. तुम्ही तरी मामासाहेबांना सांगायचं होतं की राजांचे कान मी पिळतोय म्हणून. त्याच वक्तव्याबरोबर वाड्याचा ताण एकदम कमी झाला. शिवाजीराजे म्हणाले, संध्याकाळ होत आली आहे, आम्ही निघतो. छे राजे, रात्री कुठं जाणार? सकाळी जा, नाहीतर आम्ही असं समजू की आपला राग गेला नाही. मासाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असतील. त्यांच्या घशाखाली घास उतरला नसेल. उलट आपण बरोबर आलात तर फार बरं होईल. मासाहेबांना आपल्या राजे चाचरले. आमच्या सांगण्याचा विश्वास बसायचा नाही. खरं आहे, मी येतो. मुदईराव म्हणाला. निंबाळकर मामीसाहेब दाराशी येऊन बसल्या. राजे त्यांना घेऊन जाणार? राजे हसले. ते म्हणाले, मामीसाहेब, काळजी करू नका. दगाफटका व्हायचा असता तर इथंच घडला असता. मामासाहेबांना नेतो आहे ते आशीर्वादासाठी. मध्यरात्रीच्या सुमारास राजांनी पुण्यात प्रवेश केला. दादोजी सदरीत बसून होते. पलोते जळत होते. राजांनी चौकात प्रवेश केला आणि मासाहेब बाहेर आलेल्या दिसल्यात. राजांच्या बरोबर मुदतीराव दिसताच जिजाबाईंच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मुदतीरावांना राजे म्हणाले, मामासाहेब, सांगितलं ते खरंच ना? पाहिलं? मासाहेब वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या. मुदतीराव काही बोलले नाही. ते वर गेले आणि त्यांनी मासाहेबांचे पाय शिवले. मासाहेब मागे सरत म्हणाल्या, हे काय मामासाहेब, आपण मोठे, फार लहान आहे राणीसाहेब. त्याची तीव्रतेने जाणीव झाली. राजे लहान म्हणून त्यांचे पाय शिवले नाही. दुबळ्या मनावर मत झाली नाही. सईबाई धावत आल्या. बाबाला पाहताच त्या धावल्या आणि त्यांनी मुदोजीरावांना मिठी मारली. मासाहेब म्हणाल्या, रडून गोंधळ केला पोरीने. समजूत काढता काढता पुरे झालं. राजे, मासाहेबांना आणलं बरं झालं, नाहीतर पोरीला पटलं
नसतं. आता चलावं. सारे आत गेले. दादोजी हे कौतुकाने पाहत होते. राजे समोर गेले आणि त्यांनी दादोजींचे पाय शिवले. राजे, रोहिडेश्वराच्या पराक्रमापेक्षाही थोर पराक्रम आज केला. समाधान दिसलं. पण हे समाधान फार काळ टिकणारे नव्हते. मुदोजीराव गेले आणि थोड्याच दिवसात विजापूरकरांची मुदोजीरावांवर इतराची झाली. पुंडावाच्या आरोपाखाली आदिलशाही सरदार अंबरखान फलटणवर अचानक चालून आला. प्रतिकार करीत असता मुदोजीराव पडले. बाजाजीला कैद करून विजापुरी नेले गेले. काही दिवस गेले आणि हा धक्का सहन करीत असतानाच पुण्याला दुसरी बातमी येऊन धडकली. बाजाजींना बळजबरीने मुसलमान केले. ज्याची बहीण शहाजी सारख्या सरदाराच्या मुलाला केली तो सरदार बाटवल्याचा आनंद बादशहाला झाला. त्या आनंदात बादशहाने आपली मुलगी बजाजीला दिली. राजे महालात गेले तेव्हा सईबाई झोपल्या होत्या. महासाहेब शेजारी बसल्या होत्या. महासाहेब डोळे टिपीत महालाबाहेर गेले. राजे पलंगाजवळ गेले. सईबाई राजांच्याकडे पाहत होत्या. उठण्याचेही भान त्यांना नव्हते. चेहरा व्याकुळ झाला होता. ओठ थरथरत होते. बघता बघता सईबाईचे डोळे डबडबले आणि सईबाईंनी मान वळवली. हुंदका फुटला. राजे पलंगावर बसले. सईबाईच्या पाठीवरून ते हात फिरवित होते. हुंदके वाढत होते. जरा वेळ गेला. राजांनी हळुवारपणे हाक दिले. सई, जरा ऐकशील? कष्टाने सईबाईंनी डोळे टिपले. राजांनी सईबाईचा चेहरा आपल्याकडे वळविला. राजांचा आवाज घोगरा बनला होता. सई, तू मनाला लावून घेऊ नको. बजाजी मुसलमान झाले म्हणून काय झालं? ते आमचे आहेत. त्यांना आम्ही परके होऊ देणार नाही. ते आता कसं शक्य आहे? सईबाईंनी विचारले. निश्वास सोडून राजे म्हणाले, हिंदू असलेले मुसलमान होऊ शकतात. मग मुसलमान हिंदू का होणार नाही? आज आमचे डोळे उघडले. आपलं माणूस परधर्मात जाणं किती भयंकर असतं याचं दुःख आज कळलं. हजारोंनी या यातना भोगल्या असतील. हजारो भोगत असतील. पण आम्हाला याची जाणीव नव्हती. आम्ही तुम्हाला वचन देतो, बजाजी आमच्यात आल्याखेरीज आम्हाला चैन पडणार नाही. सुखाचा घास आम्ही गिळणार नाही. सईबाई राजांच्या निश्चयी मुद्रेकडे पाहत होत्या. कृतज्ञतेने सारे अंग कंप पावत होते. काही न बोलता त्यांनी राजांच्या पायावर हात ठेवला. बराच वेळ तो हात तसाच होता. बजाजी नरसप्रभू कैदेच्या भीतीने पुण्याच्या लाल महालात आले. त्यांना आलेल्या फरमानाने दादोजी मात्र भयंकर काळजीत पडले. आदिलशाहीशी आज ना उद्या राजांना टक्कर द्यावी लागणार हे दादोजींना स्पष्ट दिसत होते. मनातून ते निराश होत होते, थकत होते. राजांच्या किल्ल्यांचे बांधकाम पुढे होत आले होते. रोहिडेश्वर तोरण्याची तटबंदी भक्कम झाली होती. किल्ल्यावरच्या तोफांनी बुरुज सजले होते. किल्ल्यांच्या सोप्या वाटा तापसून घेण्यात आल्या होत्या. राजांची शिबंदी ही आता मोठी आकार घेत होती. रोहिडेश्वराला जमा केलेली 1200 मावळे फौज 5-6 हजारांवर केली होती. व्याप वाढत होता. त्याचबरोबर राजांच्या चिंताही वाढत होत्या. राजांना सर्वात मोठी चिंता वाटत होती ती दादोजींची. दादोजींचे वय झाले होते. राजांच्या ह्या पुन्हाही मुले पण दादोजीवर फार थकले. राजांना हे दिसत होते. पण उपाय नव्हता. राजे पुण्याला गेले की दादोजींच्या बरोबर बोलत असत. सारे वर्तमान त्यांच्या कानावर घालीत. दादोजी नुसते ऐकून घेत. आता सल्लाही देणे त्यांनी बंद केले होते. होईल तेवढा जहागिरीच्या बसल्या जागी बंदोबस्त पाहून बाकीचा वेळ ते ईश्वर चिंतनात खर्च करीत. राजे तोरण्याहून आले होते. त्यांच्या हातात काठी होती. दादोजींना काठी देत ते म्हणाले, पंत, पंढरीची काठी आहे, सरळ मिळाले. बहुधा पंढरी सरळ मिळत नाही. आपल्याकरिता मुद्दाम आणली. पंतांनी काठी निरखली. राजे, काठी चांगली आहे, पण काय? वृद्धपकाळी काठीपेक्षा मोलाचाच आधार जास्त वाटतो. आधार तुमचा हवा राजे, काठीचा नव्हे. पंत, असं का बोललात? राजांनी विचारले. पंतांनी सावरून घेतले. ते म्हणाले, काही नाही राजे, काहीतरी बोलून गेलो. आता मन स्थिर राहत नाही. वय झालं ना. पंत, वैद्यराज आहेत, त्यांच्याकडून औषध तरी. राजे, काळजी करू नका, काही झालं नाही मला. आता हाती राहिलंय ते. आकाशाकडे बोट दाखवीत पंत म्हणाले, त्या वैद्यराजांच्या हाती. पंतांचे असे बोलणे ऐकले की राजे कष्टी बनत. पण घरच्या गोष्टींवर विचार करायला राजांना उसंत नव्हती.
स्वराज्य उभारण्याचा ताण वाढत होता. त्याचा एवढा विचार एकच आता राजांच्या मनात होता. थोड्याच दिवसात दादांजी नरसप्रभूंच्या संमतीने रोहिडा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतला. आणखीन एक भगवा झेंडा सह्याद्रीच्या शिखरावर शोभू लागला. दादोजींना रोहिडेची बातमी समजली. रोहिडेश्वर, तोरणा आणि आता रोहिडा राजे फार झपाट्याने पुढे जात होते. जिजाबाईंना त्याचा पाठिंबा होता. शहाजीराजांचे काही पत्र नव्हते, पण त्यांनी अनेक खलिते पाठवले होते. त्यांची उत्तरे आली होती. शिवाजीराजांना सांभाळून घ्यावे, लक्ष ठेवावे, एवढेच या पत्रातून होते. राजांनीही आपला मनसुबा शहाजी महाराजांना कळला असावा असा दाट संशय दादोजींना वाटत होता. पूर्वी थोडी झोप लागे, तीही आता दादोजींना पारखी झाली होती. दिवस कसा निघून तरी जाई, पण रात्री त्यांना खायला उठत. रात्री असेच ते तळमळत होते. पाक्यातून गार वारा येत होता. गंगाबाई शांतपणे झोपल्या होत्या. पंत मात्र डोळे सताड उघडे ठेवून विचार करीत होते. दादोजी पाटस परगण्याचे मालठाण गावचे हिशोबनीस. शहाजीराजांनी त्यांना आपल्या कारभारासाठी उचलले. महाराज साहेबांचा विश्वास बसला. पुणे जहागीरीचा कारभार आपल्या नावे करण्याची त्यांनी दादोजींना आज्ञा केली. शिवाजीराजांच्या या विश्वासामुळे आदिलशाहीच्या दरबारात सुद्धा दादोजींच्यावर भरवसा होता. त्यांनीही दादोजींना अधिकार दिले होते. दादोजींच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. थोरल्या महाराज साहेबांचा केवढा विश्वास! जिजाबाई आणि शिवाजी यांची संपूर्ण जबाबदारी दादोजींच्या हाती सोपवणे हा थोडा का विश्वास! दादोजींनी तो त्याच निष्ठेने उचलला. जिजाबाई शिवाजीसह दादोजी पुण्याला आले. तेव्हा केवढे प्रश्न त्यांच्यासमोर उभे होते. ठाव ठिकाणा नसलेली पुण्याची वास्तू, वस्ती करायला माणसे शोधण्यापासून सुरुवात, दुष्काळातून उठलेला हा बंडाव्यात पोळलेला मुलूक कब्जात आणायचा, वास्तू उभारण्यापासून सुरुवात करायची. पुण्याच्या सोबतीने आजूबाजूला सोबत होती दाट रानाची, डोंगर काकरींची, भेटलीच तर चोर चिलटांची. पण गजाननाच्या कृपेने सारे होत राहिले. वाडे सरले, वस्त्या झाल्या, बागा झाल्या, शेतवाडी झाली. निवडुंगाचे भरघोस पिकात रूपांतर झाले. बेबनावाने धुंदवलेला 12 मावळ कब्जात आला. जहागिरीचा अंमल स्थिर झाला. एवढ्यात अपार कष्टाने मिळवलेल्या उभ्या केलेल्या जहागिरीचे काय होणार? पुन्हा बंडाव्यात ही मोडली तर जाणार नाही ना? राजे दादोजींनी कूस बदलली, पण विचार बदलला नाही. राजे पुण्याला आले तेव्हा पुरते 6 वर्षाचेही नव्हते. राजांना शिकवायला शास्त्री ठेवले. वाढत्या वयात चांगले वस्तात ठेवून त्यांना शस्त्र पारंगत करून घेतले. कारभार शिकवला, मुलूक दाखविला. असे कोणी पोर हुडकून सापडायचे नाही. जे जे द्यावे ते ते राजांनी उचलले. राजांनी हा वास्तवाशी खेळ मांडला नसता तर आदर्श जहागीरदार म्हणून केवढे नाव झाले असते. कारभाराला हा विचार ठीक, पण 20 हाती पकडणाऱ्या परशुरामाला आवरायचे कोणी? पुराणे वाचली, ते देवांचे अनुकरण करायला निघाले. शस्त्रविद्या शिकले, ते मृगगयेत रमले नाहीत. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न तरडू लागले. मुलूक दाखविला, पण जहागीर दिसली नाही. दिसले स्वतंत्र राज्य. फार उघड्या डोळ्यांनी राजांनी पाहिले. याचा परिणाम दुसरा काय होणार? शहाजीराजांच्या बंडाव्याचे काय झाले? हंपीच्या साम्राज्याचे, देवगिरीच्या साम्राज्याचे काय झाले? एवढी मोठी प्रबळ सत्ता जिथे मोगलांच्या धाडीला टिकू शकली नाही, तिथे कोवळे स्वप्न कसे टिकले? आणि दुर्दैवाने तसे घडलेच तर थोरल्या महाराजांना काय सांगणार? त्यांचा विश्वासघात होईल. कुणी केला? दादोजी. या अनर्थाला तुझ्याशिवाय दुसरे कोण जबाबदार? मी नाही, मी नाही, दादोजी मोठ्याने म्हणाले. त्यांचे सारे अंग घावाने भिजले. कासावीस झालेले दादोजी अंथरुणावर उठून बसले. गंगाबाई जाग्या झाल्या. घाबरून त्यांनी विचारले, काय झालं? काही नाही, झोपा, दादोजी म्हणाले. त्यांनी पंचांनी घाम पुसला. तांब्यातले पाणी ते प्याले. त्यांचे लक्ष देवघराकडे गेले. वात मंदावली होती, पण त्यांनी उठून समयची काळजळी काढली. वात फरफरत मोठी झाली. देवाऱ्यातील गजाननाची मूर्ती त्या सौम्य प्रकाशात उजळली. पंतांनी हात जोडले. परत ते अंथरुणावर येऊन झोपले. बराच वेळ पंतांना झोप लागली नाही. पंत दचकून जागे झाले. गंगाबाई त्यांना हलकवून जागे करीत होत्या. पंतांनी डोळे उघडताच गंगाबाईंनी विचारले, स्वप्न पडलं का? घामपुशीत पंत म्हणाले, हो, एवढं वाईट स्वप्न मला पडलं नव्हतं. कसलं स्वप्न?
राजे शिकारीला गेले होते. बरोबर कोणी नव्हतं. एक भलं मोठं अस्वल अचानक राजांच्या अंगावर आलं. राजांनी बार काढला तरी ते हसतच येत होतं. 2 पावलावर उभं राहिलेलं ते अस्वल केवढं मोठं होतं. राजांना त्यानं गाठलं. अंगरख्यावर रक्त दिसलं ना, मग ते चांगलंच. विषय बदलीत पंत म्हणाले, पाठ झाली? हो, नुकतीच झाली. उठले होते. तोच तुमचा आवाज ऐकला. जाग केलं. ठीक आहे, मीही उठतो. पंत सकाळी स्नान संध्या आटपून कसबा गणपतीला जाऊन आले. कपडे करून जिजाबाईंच्या कडे गेले. पंतांनी विचारले, राजे कुठं निघालेत? शिवापूरला. केव्हा येणार आहे? जेवणाला येणार. असा निरोप आहे का? काही नाही, सहज विचारलं. तुमचं भाग्य थोर म्हणून राजांचे सारखे चिरंजीव तुम्हाला लाभले. जिजाबाई आश्चर्याने दादूंच्याकडे पाहत होत्या. कितीतरी दिवसांनी दादूंच्या चेहऱ्यावर पूर्वीचे हास्य होते. पंत म्हणाले, खरंच सांगतो महासाहेब, राजे एवढे कष्ट घेतात. इतर जहागीरदारांपुत्रांसारखे झाले असते तर आपण काय करणार होतो? त्याचं श्रेय तुम्हाला आहे दादूजी. जिजाबाई म्हणाले, श्रेय कुठलं? आपली पुण्याई जबरदस्त, असंच समजायला हवं. दादूजी दप्तरी गेली. जिजाबाईंना समाधान वाटले. दादूजी आपल्या स्वतंत्र खोलीत काम करीत बसले होते. दप्तरीच्या अनेक वह्या मागून हिशोब पाहत होते. राजे भर उन्हातून अश्वपथकासह आले. मदतदाराने घोडा धरला. राजे पाय उतार झाले. उन्हाची रपेट झाल्याने काळी घोडी घामाने निथळत होती. ओठाळी फेसाळली होती. राजे मोत्तद्दाराला म्हणाले, पागीत नेऊन चांगली पुसून काढ. दम केल्यागिरीस वैरण देऊ नका. जी मोत्तद्दार म्हणाले. महाराज प्रथम चौकात आले. बाळकृष्ण समोर आले. हा जोडत ते म्हणाले, राजे, पंतांनी आपली आठवण केली आहे. आमची आठवण? आणि यावेळी आणखीन कोण आहे? राजांनी विचारलं. कोणी नाही, एकटेच आहेत. चला, आम्ही येतो. राजे पंतांच्या खोलीकडे जात होते. पंतांनी तातडीने का बोलवावे याचा अंदाज लागत नव्हता. पंत खोलीत बैठकीवर बसले होते. काहीतरी लिहित होते. वर न पाहता पंत म्हणाले, या राजे, आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. बसा. पंतांचे सारे वर्तन नवे होते. राजांना बसायचेही सुचले नाही. काही वेळा असंच गेला. पंतांनी लिहिलेल्या कागदावर वाळू टाकली. कागद छटकला. बोरून नीट ठेवून दिली. दौत मिटली. नजर वर करीत पंत म्हणाले, राजे उभे का? बसा ना. आता आलात? हो, शिवापूरला गेलो होतो. तेही समजलं. उठवलेलं रान पाहिलं? कुठलं रान? राजे, आपण आता लहान नाही. मागे दुष्काळी आलेल्या 100 लोकांना तुम्हीच गाव बसवण्याचा कौल दिला होता. त्याचं विस्मरण झालेलं दिसतं. आम्ही समजलो नाही. पंत हसले. अलीकडे कारभारातलं लक्ष उडलंय. ध्यानी येणार कसं? राजे, शिवापूरला रान तोडून बागायत रान उठवण्याचा हुकूम दिला आहे. ते तयार झालं आहे, असं शामराव निळकंठ सांगत होते. राजांचे ध्यानी आले. त्यांची नजर खाली वळली. ते म्हणाले, आमच्या लक्षात नव्हतं. पंत म्हणाले, राजे, आमचा आग्रह नाही, पण स्वराज्याचं तोरण कच्च्या पायांवर बांधता येत नाही. जीवाला जीव देणारी माणसं ओळखण्याच्या आधी त्यांची घरदारं सुरक्षित करावी लागतात. ते केलं की आपोआप माणसं गोळा होतात. तुम्ही रोडेश्वरी गेला होतात ना? शिवपूरच्या मुक्कामात असताना राजे रोडेश्वर गेले होते. हे दादूजींना कोणी सांगितलं हे राजांना कळत नव्हते. मतदार करण्यासाठी राजांनी आपले मावळे एकत्र केले होते. दादूजींना तेही समजलं असेल ना? दादूजी स्मित करीत म्हणाले, राजे, तुमच्या हाकेला साथ देऊन किती मावळे रोडेश्वरी गोळा झाले? राजांनी निश्वास सोडला. ते म्हणाले, 7,000. त्यातले टिकणार किती? राजाने एकदम वान वर केली. डोळ्यात संतापाची सूक्ष्म छटा तरळून गेली. ते म्हणाले, पंत, एसटीनं गोळा झालेल्यांची थट्टा केलेली आम्हाला खपत नाही. मी थट्टा केली नाही. दादूजी स्थिर आवाजात म्हणाले, मोठे शब्द वापरून मोठ्या गोष्टी ठरत नाही. राजे, रोडेश्वरी गोळा झाले ते नुसत्या तुमच्या हाकेला. मग कुणाच्या? थोरला महाराजांच्या. पंत, ऐका राजे, मुलूक स्थिर झाला नाही. तोच पातशाही विरुद्ध बंड करण्या इतपत मूर्खात ताकद आलेली नाही. एवढी मोठी शिबंदी पोचण्याची तुमची कुवत नाही. भरपूर संपत्ती खेरी राज्य उभं राहत नाही. मग जमले
ते कशासाठी? का? तुमच्या भोवती जे जमा झाले ते शहाजीराजांच्या मुलासाठी, शिवाजीसाठी नव्हे. ती ताकद यायला अजून अवकाश आहे. आम्ही वाट पाहू. आदिलशाही तोवर थांबेल. राजे, आता पुढचा बेत कोणता? सांगा ना, निदान ऐकू तरी द्या. राजे धीर करून म्हणाले, किल्ले कोंढाणा. किल्ले कोंढाणा? दादोजींचे डोळे विस्पारले. कोंढाणा म्हणजे आदिलशाहीचे मावळनाक. कोंढाणा घेणं इतकं सोपं वाटतं? ताकदीनं नव्हे, समोपचारानं गड हाती येईल असं वाटतं. जमलं तर तेच करा, पंत म्हणाले. राजांचा कानावर विश्वास बसेना. त्यांचा चेहरा आनंदला. दादोजी सांगत होते, राजे, तुम्ही जे कराल ते पूर्ण विचारानं कराल यावर आमचा विश्वास आहे. आम्ही तुम्हाला बोलवलं ते एवढा कागद पाहण्यासाठी. हा एकदा नजरेखालून घाला. पंतांनी कागद हाती घेतला. काय हे? राजांनी विचारलं. आपला 12 मावळचा वसूल शिल्लक, त्याचा सविस्तर तपशील. राजांचा कागद धरलेला हात कापू लागला. राजे म्हणाले, पंत, आम्ही त्याच्यावर केव्हाच अविश्वास दाखवला नव्हता. ते पातक, तसं मी म्हणत नाही. विपरीत अर्थ घेऊ नका. स्वराज्य उभं करीत आहात. ते उभं करायला लागणारा पैसा हाही महत्त्वाचा भाग आहे. त्यासाठी तुम्हाला एकदा हे तपशील समजणं आवश्यक आहे. दादोजी, राजे, शंका धरू नका. आयुष्यात मी खोटं बोललो नाही. आता कसं बोलेन? तुमच्यावर पुत्रवत प्रेम केलं, त्या पलीकडे मी काही करू शकलो नाही. त्या भावनेला धक्का देणारं वर्तनही तुमच्या हातून घडलं नाही. पंतांचा कंठ भरून आला. श्वास घेऊन ते म्हणाले, राजे, आता आम्ही पिकली पानं. आमचा भरोसा काय? आज आहे तर उद्या नाही. माणसाचा भरोसा देता येत नाही. त्यात वय झालं. आम्ही थकलो. घ्याल ती माणसं पारखून घ्या. साऱ्यांचं ऐका. मनाला येईल पटेल तेच मात्र करा. तुमच्यासह पुण्याला आलो तेव्हा तुम्ही लहान होता. सारा मुलूक बेशिस्त होता. होईल त्या मगदुरानं सारं आटोक्यात आणलं. तुम्हाला घेऊन सारा मुलूक फिरलो. गावनगाव 12 मावळ फिरलो. झाडाझुडपांखेरीज देखील परिचय घडवला. त्याचं सार्थक घडत आहे. त्यात मला आनंद आहे. जगदंबा तुम्हाला उदंड आयुष्य देव, यश देव. याखेरीज या जीर्ण कुडीची कोणतीही इच्छा मागे राहिली नाही. दमला असाल, महासाहेब वाट पाहत असतील. जा तुम्ही. राजांनी दादोजींचे पाय शिवले. राजांचे मन भरून आले. दादोजी म्हणाले, शतवशु विजयी भव. राजांचे मन भारावले होते. पाय उचलीत नव्हते. दादोजी असे कधी वागले नव्हते, बोलले नव्हते. आपल्याच विचारात राजे महाली गेले. मंचकावर बसून राहिले. सईबाई मागे येऊन केव्हा उभ्या राहिल्या हेही त्यांना कळले नाही. कपडे उतरवे ना म्हणत राजांनी मागे पाहिले. काही न बोलता सईबाईंच्या हाती राजांनी पागोटे दिले. तलवार उतरवली. दुशीला सोडून ते बसून राहिले. महाली यायला वेळ लागला. महासाहेबांच्याकडे नाही, सई दादोजींच्याकडे गेलो होतो. त्यांनी आठवण केली होती. सईबाई हसल्या. का हसलात? राजांनी विचारले. तरीच स्वारी एवढी गंभीर दिसते. काय घडलं? राजे हसले. म्हणाले, हा मात्र तर्क चुकला. आज नेहमीप्रमाणे काही घडलं नाही. रोहिडेश्वरी सारी मावळे गोळा केल्याचं कळूनही दादोजी काही बोलले नाही. मग काय बोललेत? तोच विचार करतोय आम्ही. तो नंतर करा. महासाहेब जेवणासाठी वाट पाहत आहेत. राजे जेवून महाली आले. अंगावर झोपले. अंग जडावले होते, पण झोप येत नव्हती. सईबाई आल्या तेव्हा राजांनी विचारले, जेवलात? हो. लवकर जेवण झालं? लवकर कुठलं? आज फार वेळ जेवलो. भूकच संपेना. सईबाई पायथ्याला बसल्या. राजे काही बोलणार तोच हाक आली, शिवबा. सईबाई उभ्या राहिल्या. राजे पण उठले. महासाहेब आत आल्या. चेहरा म्लान होता, घाबरलेला होता. जिजाबाई म्हणाल्या, राजे, दादोजी घाबरे झाले. चल. महासाहेब वळल्या. राजे महालाबाहेर धावले. पाठोपाठ महासाहेब, सईबाई धावल्या. दादोजींच्या निवासाबाहेर मनोहारी अमात्य डबीर गोळा झाले होते. राजे आत गेले. दादोजी शय्येवर पडले होते. गंगाबाई शेजारी अश्रू टिपीत बसल्या होत्या. महाराज धावले. दादोजींच्या छातीवर हात ठेवीत ते म्हणाले, पंत, काय झालं?
आणि राजे ओरडले, अरे कोणी वैद्यांना बोलवा. हाताने इशारे करीत पंत म्हणाले, नको, त्याचा आता उपयोग नाही. मासाहेबांचा हात तोंडावर गेला. त्या म्हणाल्या, पंतांनी काही घेतलं तर नाही. एक वार चमकून राजांनी मासाहेबांच्याकडे पाहिले. क्षणात राजांच्या अंगाला मुंग्यात सुटल्या. पंतांच्याकडे वळून राजे ओरडले, पंत हे खरं? दादोजी शांतपणे म्हटले, खरं आहे. आता वैद्यराज काहीही करू शकणार नाही. स्त्रियांच्या तोंडून दुखोद्गार निघाले. गंगाबाई बसल्या जागी मूर्छित झाल्या. त्यांना सावरले गेले. राजांना हुंदका फुटला. दादोजी, काय केलं ते? कोणत्या अपराधाची ही कठोर शिक्षा केली? म्हणत राजांनी मान वर केली. दादोजींच्या नजरेला नजर देत राजे म्हणाले, पंत, आमच्या स्वराज्याचा एवढा कंटाळा आला होता तर तसं सांगायचं होतं. माझ्या हातानं मी बांधलेलं स्वराज्याचं तोरण उतरलं असतं. रडत राजांनी दादोजींच्या छातीवर मस्तक ठेवले. पंतांच्या थरथरत हात राजांच्या किसांवर फिरवला गेला. पंत म्हणाले, रडू नका राजे, असं अशुभही बोलू नका. आता फार वेळ नाही, पुष्कर सांगायचं आहे, ऐका. राजांची मान उंचावली. पंत सांगत होते, तुमच्यावर राग नव्हता. वैतागून मी जात नाही. पण राजे, आम्ही पडलो जुनी माणसं. तुम्हा तरुणांची छाती आमच्या जवळ फुटली. डोंगर कपारीत जन्मलेल्या हसारा हाताशी येईल त्या ओढ्या नाल्यांची संगत करीत नदी बनवून सागराला भेटायला जातो. या प्रवाहाला संतपणाची खळखळाटाची प्रपातांची भीती कुठली? पण आम्ही जुनी माणसं डबक्यासारखी उन्हाच्या भीतीनं आटतं जाणं एवढंच ठाऊक असतं. तुमची गाव आमच्याजवळ नाही राजे. पंत, ऐका राजे, तुम्ही जो खेळ मांडलात तो सजलात तर पृथ्वीमोलाचं कौतुक होईल. पण दुर्दैवानं अपयश आलं तर? राजे, यशाचं कौतुक सारेच करतात, पण अपयश आलं तर बोल मोजक्यांनाच लागतो. स्वतंत्र संस्थापकाला लुटारू बंडखोर बनायला फार वेळ लागत नाही. आयुष्यभर इमाने इतबारे थोरल्या महाराजांची सेवा केली, बूट लावून घेतला नाही. वृद्धपकाळी अपयशाच्या भीतीनं मन कचरतं. राजे, रंगीत कपड्यांना मळ सोसतो, पण श्वेत वस्त्र परिधान केलं तर त्याला एवढाही डाग खपत नाही. तो चटकन सरांच्या नजरेत पडतो. राजांच्या अश्रूंना कळ नव्हता. ते म्हणाले, पंत, कसली भीती बाळगली? अपयश आलं तर आनंदानं सहन करावं हे तुम्हीच सांगितलं ना. डावा हात हलवीत पंत म्हणाले, नाही राजे, त्या अपयशाला मी भीत नाही. बंगळुरूहून थोरल्या महाराज साहेबांनी माझ्या जबाबदारीवर तुम्हाला आणि मासाहेबांना पाठवलं तेव्हा ते म्हणाले होते, दादोजी, ही आमची अमानत तुमच्या हाती देतो. जीवामोलानं सांभाळा. तुमच्यामुळं मी निश्चिंत आहे. भीती वाटत होती त्यांच्या एका शब्दाची, बोलाची. राजांनी पाणी पारले. दादोजींचे घाम टिपला. दादोजी म्हणाले, मासाहेब, देव्हाऱ्यात गंगोदक आहे, तुळशीपत्र आहे. राजे, आम्हाला मांडी द्या. राजांनी डोळे टिपले. मांडी दिली. दादोजी जिजाबाईंना म्हणाले, मासाहेब, माझं नशीब थोर म्हणून तुमच्या राजांच्या डोळ्यातले अश्रू पाहण्याचं भाग्य मला अंतकाळी लाभत आहे. देवांनी देखील याचा हेवा करावा. पंतांनी गंगोदक घेतले. जिभेवर तुळशीपत्र ठेवले. हुंदक्याचा आवाज चढत होता. राजे दादोजींच्यावर मस्तक धरून होते. सारी ताकद एकटवून दादोजी जड आवाजात म्हणाले, मासाहेब, राजांना सांभाळा. ते आता मोठे झाले, कर्ते झाले. त्यांचं उदंड यश पहा. आमच्यासारखे दुबळे बनू नका. राजे वाकले. अश्रू दादोजींच्या कपाळावर पडत होते. ओठ फुटफुटले. शब्द उमटले. रडू नका, आम्ही येतो. राजांचे अश्रू पुसायला पंतांचा डावा हात उंचावला गेला. शेवटचे शब्द उमटले, राजे, आणि उंचावलेला हात कोसळला.